इन्स्पेक्टर मंजूची साथ असेल तर सावी आता प्रत्येक संकटावरही मात करू शकते. आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा दमदार प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की धैर्यने दिलेल्या विश्वासघातानंतरच नवी संकट येत आहे सावीवरती. त्यावर आता नीता वहिनी आणि अवंतिका वहिनी समजावतात की आता आपण सावीची मदत करायलाच पाहिजे. सावींनी आत्तापर्यंत आपल्याला किती ठाम राहून साथ दिलेली आहे, आता आपणही तिला साथ द्यायची आहे. आत्तापर्यंत सावीने आपल्याला मदत केली आहे. आता तिच्यावरती संकट आलेली आहे, तर आता आपण तिला मदत करायला आहे. नीता वहिनी व अवंतिका वहिनी धैर्यला कॉल करून सगळं सत्य सांगून टाकायचं असं ठरवतात. पण नीता वहिनी थोड्या घाबरलेल्या असतात. धैर्यला सांगितलं तर तो सावीची मदत करेल का, याबद्दल सुद्धा आता त्यांना शंका वाटत असते. पण आता अवंती वहिनी म्हणतात, अगं धैर्य भाऊजींनी आत्तापर्यंत खूप चुकीचे वागले आहे, पण तरीही ते सावीवरती असे खोटे आरोप होऊ देणार नाहीत. हे सगळं ऐकून आता नीता वहिनी थोडी स्वतःला सांभाळते व आता धैर्यला सांगायचं. आता नीता वहिनी आणि अवंती वहिनी धैर्याच्या रूममध्ये जातात आणि आता पोलीस सावीला सांगतात की मुजुमदाराने तुमच्यावर चोरीची तक्रार केली आहे. म्हणून आता पोलीस सावीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. सावी त्याआधी मध्ये मला धैर्य मुजुमदारांशी बोलायचं आहे आणि नीता वहिनी धैर्याला सांगणारच होत्या. तर पण तितक्यात तिकडे सावीच्या घरी पोलीस गडबड करू लागले. गडबड केली की सावीला धैर्यशी बोलू नये म्हणून व पोलीस सर्वांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात आणि आता चौकशी होईपर्यंत तुमच्या सर्वांचे फोन जप्त झाले आहेत असे म्हणतो. नीता वहिनी अवंती वहिनी नुसत्या धैर्याच्या समोर उभ्या असतात, काहीच बोलत नसतात. तेवढ्यात धैर्य म्हणतो, अहो बोला की वहिनी. आणि मग त्या घाबरत घाबरत बोलायला चालू करतात. अहो भाऊजी, ते सावी. ते ऐकून धैर्य म्हणतो, आता मला सावीबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मला जे करायचं होतं ते मी केलंय. आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. पण भाऊंची वहिनी पुढे बोलतच असतात. तेवढ्यात दामिनी तिथे येतात व विचारू लागतात, तुम्ही दोघी इथे काय करत आहात? ओढून विचारते. नीता वहिनी व अवंती वहिनी या दोघीही आता खूप घाबरून जातात. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तुम्ही दोघींना मी नंतर पाहते. दामिनी आता धैर्यकडे जात म्हणते, खूप कौतुक वाटतंय मला तुझं. तू त्या पोरीचा आज चांगलाच गुरमी उतरावली. त्यावर धैर्य म्हणतो, आपल्या स्वप्नांसाठी मी काहीही करू शकतो. हे ऐकून नीता वहिनी मनात म्हणतात, भाऊजी आता आईने सावी सोबत काय केलंय हे तुम्हाला काय माहिती आणि कसं सांगू. दामिनी पुढे म्हणते, आता लवकरच तू त्या सावीला तुझ्या आयुष्यातूनही काढून टाक. आणि नीता वहिनीकडे वळून पाहते आणि म्हणते, तू अजून इथेच उभा आहेस? जा जेवणाची तयारी कर. आणि धैर्यकडे पाहत म्हणते, धैर्य लवकर जेवायला खाली ये. इकडे सावीच्या घरची परिस्थिती चिघळत असते. सावी पोलिसांना म्हणते, कोणीही तक्रार करेल आणि तुम्ही लगेच मला अटक करू शकत नाहीत.
पुरावा सांगा चोरीचा. त्यावर पोलीस हसतो आणि सोबतच्या कॉन्स्टेबलला घराची पाहणी करायला सांगतो. आता भाऊ माझी सावी कधीही चोरी करू शकत नाही. पण भाऊचं पोलीस काय ऐकतोय आणि सावी भाऊंना म्हणते, करू द्या त्यांना त्यांचे काम, कर त्याला डर कशाला. व पोलीस त्यांच्या दोघांकडे पाहून हसतो. दीपा वहिनी ओरडत, तुम्हा काय बोलून मोकळे व्हाल, इथे आमची इज्जत जाते. सावीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. भाऊ पोलिसांना समजवायला जातात. त्यावर पोलीस उलट त्यांनाच म्हणतो, तुमच्यासारखं लोक खूप पाहिले आहेत आम्ही व तुमच्यासारख्या लोकांना खूप चांगलं ओळखतो आम्ही. पैशासाठी श्रीमंताच्या घरी पोरगी देतात आणि तुमची नात पण अशी दागिने चोरणारी. दागिने चोरले असतील सासरी म्हणूनच सासरच्यांनी टाकलं असेल तिला. त्यावर सावीचा भाऊ चिडतो केतन आणि म्हणतो, तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नका. त्यावर केतनला पोलीस ढकलून देतो आणि म्हणतो, जास्त बोलू नको नाहीतर तुलाच आतमध्ये टाकेन. त्यावर दीपा वहिनी म्हणते, त्यांना नाही या वंसलाच टाका जेलमध्ये. आता तरी दागिने देऊन टाका की वंस. तुमच्या या हलगर्जीपणामुळे आम्हाला किती त्रास होतोय. तिकडे दामिनी आणि नीता वहिनींना पायऱ्यावरून खाली टाकून देण्याची धमकी देत असते आणि त्यांच्याशी खूप क्रूरपणे वागत असते. नीता वहिनी त्यामुळे खूपच घाबरतात, खूप रडतात. तिकडे पोलीस आता देवघरात शोधाशोध करत असतो, पण त्याला तिथे काहीच सापडत नाही. म्हणून तो गोंधळात पडतो आणि तिथून निघून जात असतो. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल दागिन्याची पोटली घेऊन येतो. सावी पोटली पाहूनच म्हणते, मी ही पोटली आत्ताच पाहत आहे. याआधी ही पोटली मी कधीच पाहिली नाही. पण पोलीस तिला बेड्या घालून घेऊन जातात आणि दीपा वहिनी सावीच्या नावाने ओरडते, वा वंस, खूपच बेस्ट काम केलं तर तुम्ही. आजपर्यंत या घरात कधीही पोलीस आले नव्हते आणि बेड्या घातल्या नव्हत्या. ते तुम्ही आता आम्हाला पाहायला लावलंय. इकडे भाऊ, आई आणि केतन पोलिसांना थांबवत असतात, पण पोलीस सावीला घेऊन जातात. शेजारच्या लोकांमध्ये आता कुजबूज चालूच होते. सावी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते तेव्हा बघते तर तिथे एकही लेडीज कॉन्स्टेबल नसते आणि म्हणते की लेडीज स्टाफ नसतानाही तुम्ही एक लेडीजला लॉकअपमध्ये नाही टाकू शकत. पण तो उद्धट पोलीस काय नियम पाळणार. तो सावीला तुरुंगात टाकतो आणि दामिनीला कॉल करून सांगतो की मी सावीला अटक केली आहे. दामिनी तिकडे कॉलचीच वाट पाहत असते. ही बातमी तिच्या कानावर पडताच ती लगेच इराला मिठाई आणायला सांगते. आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच चांगला आहे आणि तो साजरा केला पाहिजे. ज्या पोरीने माझ्या पोराला जेलमध्ये टाकलं होतं, आता तीच जेलमध्ये सडत आहे. आज तर खूप आनंदाचा दिवस आहे. हे भास्करही ऐकतो आणि म्हणतो, आज मला आई प्लीज थांबू नको. हा आई, जाम पार्टी करणार आज, असं म्हणत मिठाई खात असतो. पण नीता वहिनीच्या खूप अपराधी वाटत असतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. या सगळ्यांसाठी मीच जबाबदार आहे असत्या मनात म्हणत असतात. आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतंय की सावी जेलमध्ये विचार करत असते, आता इथून बाहेर कसं पडू.
देवा, तूच मला मार्ग सुचव. माझ्या मदतीला कोणाला तरी पाठव. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर मंजू येते आणि या प्रकरणाचा लवकरच शोध लावून काढू असं सावीला म्हणते. मित्रांनो, या पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा पाहायला विसरू नका.